नमस्कार सर्वांना. तर मी शारदा. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आफ्टर डिलिव्हरी माझा खूप जास्त हेअरफॉल होत होता आणि त्यात संक्रांतही येत होती. चला आता मेहंदी लावून घेऊया. तर त्यासाठी आधी मी कोरफड घेतली होती कट करून आणि आवळा घेतला होता खिसून. नंतर थोडीशी कढीपत्त्याची पाने जी की सुकलेली होती, पण माझ्याजवळ तीच होती म्हणून मी तीच घेतली. आणि त्यानंतर जास्वंदाची पाने, फुले असते तर फुलेही घेऊ शकता, पण मी पाने घेतली होती. आणि त्यानंतर अद्रक घेतली होती थोडीशी खिसून आणि एका कढईमध्ये छोट्याशा मी पाणी घातलं 1 ग्लास. त्यानंतर हे सगळं साहित्य त्यामध्ये उकळवायला ठेवलं. छान उकळल्याच्यानंतर ते छानपैकी गाळून घेतलं. गाळल्यानंतर यामध्ये मी मेहंदी टाकलेली आहे. तर मी गणपत छाप मेहंदी घेतली आहे, जे की नॅचरल आहे आणि छानपैकी हलवून घेतली. हलवून घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये गाठी राहणार नाही, तर याची काळजी घ्यायची आहे. आणि छान हलवल्याच्यानंतर म्हटलं मेहंदी भिजते तोपर्यंत सकाळची सगळी कामे आवरून घ्यावीत. तोपर्यंत मी कपडे धुतले आणि भांडे वगैरे घासून घेतली. घराची सगळी सफाई केली आणि हे सगळं झाल्याच्यानंतर 2 ते 3 तास मेहंदी भिजल्याच्यानंतर मेहंदी लावून घेतली. आणि मेहंदी धुतल्याच्यानंतर यांनी किराणा आणला होता, ते मोकळा करायला घेतला थोडा. म्हणलं सगळं सामान व्यवस्थित आलं का नाही चेक करत होते. जे काम आपण करतात ते काम करण्यासाठी मला फार उत्साह वाटतो. आणि तसंच ही पिऊ लुडबुड करत होती माझ्यामध्ये की मीही तुझी मदत करणार आहे. सगळं आवरेपर्यंत सायंकाळचे 5 वाजले होते आणि 5 वाजल्याच्यानंतर चहाची वेळ झाली. मग आहो म्हणले मी चहा बनवतो आज. तर आज चहा त्यांनी बनवला होता आणि असा होता आजचा आमचा दिवस. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.